नमस्कार. आज आपण मराठीतल्या काही अशा विचारांमधून एक प्रवास करणार आहोत जे आपल्याला पिढ्यानपिढ्या शहाणपण देत आलेत. हे नुसते शब्द नाहीत बरं का, तर यशाचा मार्ग दाखवणारी गोष्ट आहे, एक मार्गदर्शन आहे. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. तर आपला हा प्रवास कसा पुढे जाणार आहे? आपण 5 टप्पे पाहणार आहोत. पहिला टप्पा आहे स्वप्न. त्यानंतर आपण पाहू प्रयत्नांचा मार्ग. मग येणारे अटळ अडथळे. त्यातून बाहेर पडण्यासाठी शक्ती कुठून मिळते आणि शेवटी अंतिम विजय. या सगळ्या टप्प्यांमधून पाहूया की यशाचा मार्ग कसा उलगडत जातो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, स्वप्नांना उंच भरारी देण्यापासून. बघा, किती सुंदर विचार आहे हा. मनात ठेवा मोठं स्वप्न, मेहनतीने करा त्याचं जतन. म्हणजे काय तर यशाचा पायाच एक मोठं स्वप्न असतं. पण फक्त स्वप्न बघून भागत नाही ना का, त्याला मेहनतीने आणि जिद्दीने सांभाळावं लागतं, जपावं लागतं, तरच ते सत्यात उतरतं. म्हणजेच सगळ्यात आधी एक मोठी दृष्टी, एक मोठं विजन असायला हवं. आणि मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पण हवं. जसं आपण एखादं बी लावतो आणि त्याला रोज पाणी घालून वाढवतो ना, तसंच स्वप्नांचं आहे. चिकाटी हाच खरा मार्ग आहे जो आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. आणि हा विचार तर अगदी खरं बोलतोय. स्वप्न पाहणं सोपं असतं, ते पूर्ण करणं कठीण असतं. हो ना? स्वप्न बघायला कुणाला नाही आवडत. पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. पण चांगली गोष्ट ही आहे की मेहनतीने सर्व काही शक्य होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे स्वप्न तर बघितलं, ते महत्वाचं आहे हेही कळलं. पण मग पुढचा प्रश्न येतोच की या स्वप्नाला प्रत्यक्षात कसं आणायचं? फक्त विचार करून तर काही होणार नाही, बरोबर? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात मिळतं. तो टप्पा आहे मेहनतीची तयारी ठेवण्याचा. कारण स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इंधन लागतं ते म्हणजे मेहनत. हे बघा, किती छान फरक सांगितला आहे इथे. स्वप्न म्हणजे काय? तर आपलं ध्येय. ते आपल्याला सांगतं की आपल्याला हे का करायचं आहे, आपलं विजन काय आहे. आणि मेहनत? मेहनत म्हणजे तो प्रवास आहे, ती कृती आहे जी आपल्याला सांगते की ते ध्येय कसं गाठायचं. एक वाय आहे तर दुसरं हाव. अगदी बरोबर. कष्ट केल्याशिवाय नाही फळ. हे आपण नेहमी ऐकतो, पण ते किती खरं आहे. जिद्द असेल तरच आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवस ही एक नवी संधी असते. यशासाठी रोज नवे प्रयत्न करावे लागतात. आणि प्रयत्नांबरोबरच आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे वेळ. वेळ अमूल्य आहे खरा. आपण म्हणतो ना, टाइम इज मनी. पण खरं तर वेळ पैशापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. कारण गेलेली वेळ परत येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. बरं, स्वप्न पाहिलं, मेहनतही सुरू केली. पण हा रस्ता नेहमीच सरळ असतो का? नाही. या रस्त्यावर आव्हाने येतात, अपयश येतं. आणि म्हणूनच आपला तिसरा टप्पा खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे पडून पुन्हा उठायला शिकणं. हा विचार आपल्याला खूप धीर देतो. अपयश आलं तरी घाबरू नको, पुन्हा प्रयत्न कर, थांबू नको. म्हणजे फेलियर हा शेवट नाहीये. ती फक्त एक पायरी आहे जी आपली जिद्द तपासते. खरी लढाई थांबण्यात नाही, तर पुन्हा उठून प्रयत्न करण्यात आहे. तर बघा, संकटांवर मात करण्याचा मार्ग कसा सांगितला आहे. पहिलं म्हणजे हे मान्य करा की अडचणी येणारच आहेत. दुसरं, त्यांना घाबरू नका. तिसरं, काहीही झालं तरी पुढे जात राहा. आणि चौथं, हा विश्वास ठेवा की यश मिळणारच. किती सोप्या पण महत्वाच्या पायऱ्या आहेत ह्या. पण मग एक प्रश्न मनात येतो. हा जो सगळा संघर्ष आहे, हा कठीण मार्ग आहे, तो काय एकट्यानेच चालायचा असतो का? की या प्रवासात आपल्याला कोणाची साथ मिळू शकते? आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं चौथ्या टप्प्यात. ह्या प्रवासात आपल्याला शक्ती देणारे 2 खूप सुंदर स्रोत आहेत. एक म्हणजे मैत्री आणि दुसरा म्हणजे निसर्ग. हे 2 स्रोत कसे मदत करतात? तर बघा, मैत्री ही आपली खरी संपत्ती आहे. चांगल्या वाईट काळात ती आपल्याला विश्वास आणि आधार देते. आणि निसर्ग आपल्याला आनंद, शांती देतो. कधीकधी गोष्टींकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतो. म्हणजे बघा, माणसांची सोबत आणि निसर्गाचा एकांत, दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि हा विचार तर मैत्रीची व्याख्याच सांगतो. मैत्री हीच खरी संपत्ती. तिला फक्त एक नातं नाही म्हटलंय, तर संपत्ती म्हटलंय. कारण आपले मित्रमैत्रिणी सुखदुःखात साथ देतात. ते आपल्या प्रवासात ओझं नसतात,
तर ऊर्जा देण्याचं काम करतात. चला तर, आतापर्यंत आपण काय पाहिलं? स्वप्न बघितलं, मेहनत केली, अडथळ्यांना सामोरं गेलो आणि मित्रांची साथही घेतली. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपल्याला कळेल की यश म्हणजे नक्की काय. बघा, आपण ज्या विचाराने सुरुवात केली होती तिथेच पुन्हा आलो आहोत. स्वप्नांना दे उंच भरारी, मेहनतीची ठेव तयारी, आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्या की काय होतं? घामाच्या प्रत्येक थेंबातून यश येईल तुझ्या दारी. म्हणजे स्वप्न, मेहनत आणि यश हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. पण एक मिनिट थांबा. यश म्हणजे फक्त आपण ठरवलेलं ध्येय गाठणं आहे का, की त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे? खरं यश हे फक्त अंतिम ध्येयात नसतं, तर ते प्रवासातल्या प्रत्येक क्षणात असतं. आनंदात, हास्यात आणि वर्तमानात जगण्यात खरं यश दडलेलं आहे. आणि हा शेवटचा विचार तर सगळ्यात महत्वाचा आहे. उद्याची चिंता सोडून दे, आजचा दिवस आनंदाने घे. आपण नेहमी भविष्याचा विचार करतो, पण आजचा क्षण जगायचा विसरून जातो. पण खरं यश तर प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यात आहे. असं केलं तर यश स्वतःहून आपल्याकडे येतं. तर हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो, की प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रवासातलं पुढचं पाऊल कोणतं असणार आहे?